नमस्कार, मी पूजा नवले स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर आपल्याला ज्या आधी व्हिडिओ आपण पोस्ट केलेले आहेत ना त्या व्हिडिओजवर आता कमेंट्स येत आहेत की ताई आम्हाला ह्या स्टिचेस दिसत नाहीयेत, किंवा आता ज्या नवीन व्हिडिओ आहेत त्याच्यावर सुद्धा कमेंट्स येतात की ताई आम्हाला सुरुवातीपासून व्हिडिओ दाखव। तर म्हणूनच आपण नवीन सिरीज चालू केली आहे, कारण आपल्याला नवीन सबस्क्रायबर सुद्धा जास्त वाढलेले आहेत। त्याच्यामुळे त्यांची सुद्धा रिक्वायरमेंट अशी आहे की त्यांना पहिल्यापासून शिकायचं आहे। तर म्हणूनच आपण ही सिरीज चालू करतोय पुन्हा एकदा आरीवर्क। तर आरीवर्कचा आजचा पहिला सेक्शन असणार आहे ते म्हणजे मटेरियल नॉलेज। आता मटेरियलचं नॉलेज मी तुम्हाला शिकवते, किंवा मी माझ्याकडे मटेरियल आहे ते तुम्हाला दाखवते। आता पहिला आहे आरीवर्कचा स्टँड। आता आरीवर्कचा स्टँड हा माझ्याकडे 600 रुपयाला आहे, स्टँड विथ रिंग। आता आरीवर्कचा स्टँड भरपूर प्रकारे येतो, स्क्वेअर शेप मध्ये येतो, राऊंड शेप मध्ये येतो, किंवा रिंग ज्याच्या आतमध्ये लावतात असा स्टँड येतो, किंवा चेअरवर बसून तुम्ही वर्क करू शकता असे स्टँड येतात, किंवा कॉट येते। जसं तुम्हाला परवडेल किंवा तुम्हाला जे ओके वाटेल ते त्या प्रकारे तुम्ही आरीवर्कचा स्टँड मागवून घ्या। आता सेकंड असणार आहे आपल्याला नीडल कोणत्या कोणत्या लागतात। तर बघा, आपण 4 प्रकारचे नीडल आपण यूज करतो। बघा, एक तार नीडल, 2 तार नीडल, मनी वर्कच्या नीडल्स। आता या मनी वर्कच्या ज्या नीडल्स आहेत या 7 नंबरच्या आहेत माझ्याकडे, आणि ही आहे 6 नंबरची साधी सुई। तर आपण आरीवर्क मध्ये या 4 नीडलचा वापर करतो। तुलिप ब्रँडच्या सुद्धा नीडल्स असतात, पण मी सजेशन करेन की तुम्ही प्रोफेशनल आरीवर्कच्या नीडल्सच घ्या, कारण ह्यानी जे आपलं वर्क आहे हे फास्ट होतं। बघा, हे असं इझिली गोल फिरवता येतं, त्याच्यामुळे आरीवर्कच्या प्रोफेशनल नीडलच घ्या। आणि बघा, ह्याच्यात मणी भरपूर राहतात, त्याच्यामुळे ह्याने सुद्धा काम आपलं फास्ट होत असतं। त्याच्यामुळे तुम्ही प्रोफेशनल आरीवर्कच्या नीडल्सच घ्या। बघा, पुन्हा एकदा नाव सांगते, एकतार जी आहे ती आपण जरी थ्रेडसाठी किंवा आउटलाईन करण्यासाठी जरीच्या थ्रेडनी जी आउटलाईन करतो तर त्याच्यासाठी आपण एकतार नीडल वापरतो। आपण 2 तार नीडल वापरतो ती सिल्क थ्रेडसाठी, जेव्हा आपले डबल थ्रेडनी काम असतं तेव्हा आपण 2 तार नीडल वापरतो। आरीवर्क प्रोफेशनल नीडल 2 तार असं त्याचं नाव आहे, किंवा तुम्ही 2 तार नीडल किंवा थ्रेड नीडल बोललात ना तरी सुद्धा तुम्हाला मार्केटमध्ये मिळतात। आता ह्या ज्या मणीवर्कच्या नीडल्स आहेत बघा, या इथून पूर्ण आपल्या साध्या सुईसारख्या असतात इथून, त्याच्यामुळे याच्यात मणी जास्त लोड होतात आणि मग काम आपलं मणी जास्त भरल्यामुळे काम आपलं फास्ट व्हायला मदत होते, आणि या फिरवायला सुद्धा इझी असतात। त्याच्यामुळे या अशा नीडल वापरा। आता बीड्स बद्दल थोडीशी माहिती सांगते। तर हे आहे डल गोल्ड 3 mm चे मणी। बघा, आपण प्लास्टिक बीड्स सुद्धा ह्याला म्हणतो। 3 mm चे आहेत हे। आरीवर्क मध्ये जास्तीत जास्त या 3 mm च्या मण्यांचा वापर होतो। बघा, आणि याची आता क्वालिटी कशी चेक करायची बघा, आपण दुकानामध्ये गेलो तर आपल्याला ते क्वालिटी चेक करायला देत नाही, त्याच्यामुळे आपणच कशी करायची बघा, असे बीड्स बघितले ना की मग आपण असं थोडंसं असं प्रेस करून बघायचं आणि बघायचं असं याचा कलर लागतोय का असं चेक करायचं। याचा जर जास्त कलर हाताला लागला किंवा अशी चकाकी आपल्या हाताला लागली जास्त, तर मग ह्याची जी क्वालिटी आहे ही खराब असते। आणि जर याची नॉर्मल थोडंसं लागली ना चकाकी, तर हे बीड्स चांगले असतात, म्हणजे आपण यूज करू शकतो। ब्लाउज मध्ये लगेच काय पडत नाहीत हे बीड्स, तर तुम्ही हे यूज करू शकता। आता क्वालिटी कशी चेक करायची हे मी सांगितलं तुम्हाला। तर याच्यामध्ये हे 4 mm चे सुद्धा बीड्स असतात, हे सुद्धा आपण आरीवर्क मध्ये यूज करतो। बघा, जास्त फरक नाही, फक्त हे 3 mm चे आहेत, हे थोडेसे छोटे आहेत, आणि हे थोडेसे त्याच्यापेक्षा मोठे आहेत। हे 3 नंबर आणि हे 4 नंबर। तर आपण याला प्लास्टिक बीड्स सुद्धा असं म्हणतो। डल गोल्ड कलर मध्ये हे अवेलेबल असतात मार्केटमध्ये। आता बघा, हे आहेत राईस बीड्स।
हे सुद्धा आपण आरी वर्क मध्ये यूज करतो. हे 100 रुपयापर्यंत बंच आपल्याला मार्केटमध्ये हा मिळून जातो. राईस बीड्स बघा, याचा आकार आहे हा बघा, आपल्या भातासारखा याचा आकार दिसतो ना, त्याच्यामुळे याला तांदळाचा आकार आहे बघा. त्याच्यामुळे याला राईस बीड्स असं म्हणतात. डल गोल्ड कलरचे राईस बीड्स, प्लास्टिक बीड्स काही म्हणा, प्लास्टिक बीड्स म्हणा किंवा राईस बीड्स बघा. आता सेम त्याच्यामध्ये आपल्याला गहू बीड्स सुद्धा असतात बघा. हे आहेत, हे गव्हाच्या आकाराचे आहेत बघा, ड्रॉप मध्ये. त्याच्यामुळे याला गहू बीड्स असं म्हणतात. सेम ह्याची सुद्धा क्वालिटी तशीच चेक करायची. असं लॉंग प्रेस करून ठेवायचं असं आणि बघायचं आपल्या हाताला कलर लागतोय का. जर कलर लागला तर मग ते त्या बीड्सची क्वालिटी खराब असते. ते लवकर बीड्स काळे पडू शकतात. त्याच्यामुळे बीड्स घेताना थोडीशी बघून घ्या. आता हे आहेत व्हाईट मध्ये माझ्याकडे राईस बीड्स आहेत बघा. पिरल्स बीड्स असं सुद्धा म्हणतात त्याला. व्हाईट कलरचे आहेत. हे पण सॉरी कलर, हे बघा, हे पण आपल्या राईस तांदळासारखे दिसतात, त्याच्यामुळे याला राईस बीड्स असं म्हणतात. याच्यामध्ये सुद्धा ड्रॉप शेपचे मणी अवेलेबल असतात. तुम्हाला जो हवा असेल तो तुम्ही घेऊ शकता बघा. ह्याच्या सुद्धा 12 लाईन्स येतात आपल्याला 100 रुपयाला. आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो की ताई, दुसरा महत्त्वाचा प्रश्न असतो की ताई आपण शुगर बीड्स कोणते वापरायचे किंवा आपले मणी लगेच काळे पडतात, तर त्याच्यासाठी काय करावं. तर बघा, ए स्टारचे मणी घ्या. ए स्टार चांगला ब्रँड आहे आणि याचे मणी आहेत ना, हे पूर्ण एकसारखेच आहे. त्याची साईज, पूर्ण सगळ्या मण्यांची साईज एकसारखीच असते. त्याच्यामुळे आपलं वर्क हे फिनिशिंग मध्ये दिसतं. आता याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे ब्रँड आहेत. प्रिसो आहे, आणखी बरेच ब्रँड आहेत. किंग आहे, जिओ आहे, बरेच ब्रँड्स आहेत. त्या ब्रँड्सनुसार त्याची किंमत कमी जास्त होत जाते. मी जास्त माझ्या ज्या स्टुडंट आहेत त्यांना मी हेच सजेशन करेन की तुम्ही ए स्टारचे ग्लास बीड्स किंवा शुगर बीड्स याला म्हणतात, हे शुगर बीड्स ए स्टारचेच घ्या. म्हणजे याची कलर पॉलिशिंग खूप छान आहे आणि टिकायला सुद्धा खूप छान आहेत. त्याची लगेच काळे पडत नाहीत मणी. ही या प्रकारे चक्री येते, याला चक्री असं म्हणतात किंवा झारखंड रिंग असं सुद्धा याला म्हणतात. दुसरं नाव आहे झारखंड रिंग. आता ह्या झारखंड रिंगला हे फिटिंग स्टोन लागतात. याला झारखंड फिटिंग स्टोन असं सुद्धा म्हणतात बघा. हे आपण चिटकवायचे असतात ग्लूने बघा. ह्याच्यामध्ये सुद्धा कलर्स असतात. आपल्याला जो हवा असेल तो आपण घ्यायचा कलर. हे 35 रुपयाला पॅकेट आहे आणि ह्याची किंमत 30 रुपये आहे. आता हे जे कुंदन आहेत बघा, याला कुंदन असं म्हणतात बघा. हे प्लास्टिकचे असतात. ह्याच्यामध्ये बरेच कलर्स उपलब्ध असतात. जसं आपला ब्लाउजला मॅच होईल तसा आपल्याला कलर घ्यायचा आहे बघा. ह्याचे सुद्धा हे पॅकेट्स आहेत. 20-20 रुपयाला हे पॅकेट्स मिळतात बघा. याच्यात कलर्स असतात. तर मी मगाशी तुम्हाला बघा, हे आहे स्क्वेअर. ह्याच्यात सुद्धा साईज अवेलेबल असतात. हे मोठे आणि हे छोटे. हे 30 रुपयाला पॅकेट आहे माझ्याकडे आणि हे 10 ग्रॅमचं पॅकेट असतं. आता हे लक्ष्मी कॉइन्स आहेत, मायक्रो पॉलिश मध्ये आहेत आणि त्याची क्वालिटी छान आहे. ह्याची किंमत मी
साधारण 30-35 रुपयाला काहीतरी याचं पॅकेट असेल. हे असतात हे फिटिंग स्टोन असं याला म्हणतात. तुम्ही नाव नोट करून ठेवा. याला फिटिंग स्टोन असं म्हणतात. फिटिंग स्टोन. आणि हे आहेत कुंदन. बघा, याच्यात वेगवेगळे शेप्स अवेलेबल असतात. स्क्वेअर, ड्रॉप शेप असतो, गोल असतो, ट्रायंगल असतो. वेगवेगळे शेप याच्यामध्ये अवेलेबल असतात. आता हे आहेत आपल्याकडे कट बीड्स. हे पण कलर्स मध्ये आहेत. 10-10 ग्रॅमचे पॅकेट्स आपल्याला मिळतात. हे बघा, हे आहेत सिल्वर कट बीड्स. दिसतात का? हे बघा, सिल्वर कलर मध्ये आहेत. हे सुद्धा 10 ग्राम मध्ये आपल्याला मिळतात. किंवा मोठं पॅकेट हवं असेल तर मोठं पॅकेट सुद्धा तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकते. तर तुम्ही व्हॉट्सअप नंबर तुम्हाला स्क्रीनवर येईल, त्याच्यावर तुम्ही जा, कॅटलॉग चेक करा. तुम्हाला जे मटेरियल हवं आहे ते तुम्ही मागवू शकता. किंवा जर तुम्हाला माझ्याकडून नसेल घ्यायचं तर तुम्ही तुमच्या दुसऱ्या शॉपमधून सुद्धा घेऊ शकता. जसं तुम्हाला अवेलेबल होईल, तुम्हाला परवडेल तिथून तुम्ही घेऊ शकता. आता मी तुम्हाला जरदोसीचे प्रकार दाखवते. बघा, जरदोसी ही 3 प्रकारे असते. साधी, कोरा आणि नक्षी. आता बघा, ही साधी आहे. याच्यात वेगवेगळे कलर असतात. हे बघा, ही आहे पूर्ण प्लेन असते म्हणून याला साधी असं म्हणतात. आता या साधीमध्ये भरपूर प्रकारचे शेड्स आहेत, वेगवेगळे कलर्स आहेत. जो तुम्हाला आवडेल किंवा ब्लाउजला मॅच होईल असा तुम्ही खरेदी करा जरदोसी. आता ही बघा, ही आहे नक्षी. बघा, याचं स्ट्रक्चर बघा. याला पूर्ण डिझाईन आहे शायनिंग मध्ये. त्याच्यामुळे याला नक्षी असं म्हणतात. नक्षी जरदोसी. ह्याची सुद्धा छोटी पॅकेट अवेलेबल आहेत. तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर व्हॉट्सअपवर जा, कॅटलॉग मध्ये जा आणि जे तुम्हाला प्रोडक्ट हवे आहेत ते सिलेक्ट करून बाय करा. आता तिसरा प्रकार आहे आपल्याकडे कोरा. कोरा दाखवते. हा बघ, हा आपला सिंपल आहे. बघा, थोडीशी असं मॅट कलर मध्ये असं मॅट फिनिशिंग आहे. बघा, चेन कशी असते आपली तसं सेम दिसतं, मॅगी सारखी अशी. त्याच्यामुळे याला कोरा असं म्हणतात. बघा, ही साधी, ही कोरा आणि ही नक्षी आणि ही नक्षी. जेव्हा बेसिक वर्क असतं तेव्हा आपल्याला जरदोसी लागत नाही. जेव्हा आपण ॲडव्हान्स मध्ये सगळं शिकत जातो तेव्हा आपल्याला जरदोसीचं वर्क शिकायचं असतं. तर सध्या याची गरज नाही, पण तुम्ही घेतलात तर ठीक आहे, घेतलात तरी ठीक, नाही घेतलात तरी ठीक आहे. तर आपल्याला सुरुवातीला बघा, तर आरी वर्क शिकण्यासाठी सुरुवातीला आपल्याला मटेरियल काय लागतं? एक 18 नंबरचा स्टँड, 18 नंबरची रिंग आणि सेकंड म्हणजे निडल्स, जी आपल्याला 1 तार लागते जरी थ्रेडसाठी, 2 तार लागते सिल्क थ्रेडसाठी आणि दुसरी आहे 7 नंबरची निडल, ती लागते आपल्याला मणी वर्कसाठी. चौथी निडल आहे आपली साधी, 6 नंबरची साधी सुई, जी आपल्या घरात नॉर्मली असते. शक्यतो आपल्याला साधी सुई घेताना बघा, पाठची साईड असेल ना ती थोडीशी अशी मोठी घ्यायची आहे, म्हणजे आपले धागे त्याच्यातून पास होतील. 6 नंबरचीच घ्या निडल. 7 नंबर पण अवेलेबल आहे, 6 नंबर आहे, तुम्ही कोणतीही घेऊ शकता, तुम्हाला अवेलेबल होईल ती घ्या. आता निडल झाले. आता थर्ड म्हणजे आहे आपलं कापड. सध्या तुम्ही प्रॅक्टिससाठी कॉटनचं कापड घ्या किंवा अस्तरचं घेतलं तरी चालेल, कारण आपल्याला फक्त प्रॅक्टिस करायची आहे. त्याच्यामुळे तुम्ही अस्तरचं कापड घ्या किंवा कॉटनचं कापड घ्या. आता चौथी गोष्ट, धागा.
आता धागा किती प्रकारचा लागतो आपल्याला. आउटलाईन करायची असेल तर आपल्याला लागतो जरी थ्रेड, मणी वर्क असेल तर आपल्याला लागतो कॉटन थ्रेड किंवा नायलॉन थ्रेड, आणि जर तुम्हाला सिल्क थ्रेडचं वर्क करायचं असेल तर आपल्याला सिल्क थ्रेडचं रील लागतात. आता मणी कोणते लागतील सुरुवातीला ते सांगते बघा. शुगर बीड्स लागतील आपल्याला 3 mm चे मणी लागतील, म्हणजे प्लास्टिक बीड्स लागतील. 4 mm चे प्लास्टिक बीड्स लागतील. आणि आपल्याला लागणार आहेत गहू मणी वगैरे भेटले तर घ्या, किंवा राईस बीड्स भेटले तर घ्या, किंवा तुम्ही व्हाईट मणी सुद्धा घेऊ शकता. सध्या तुम्ही थोडंसं मटेरियल कमी घ्या, कारण तुमची प्रॅक्टिस आहे. जेव्हा प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्ही जास्त मटेरियल घ्या. मटेरियलचे असंख्य प्रकार आहेत, जेवढे आपण घेऊ तेवढे कमी. त्याच्यामुळे जे आपल्याकडे आहे त्यानेच वर्क करा, म्हणजे कमी क्वांटिटीमध्ये कमी याच्यात घ्या, प्रॅक्टिस करा, शिका, आणि जेव्हा तुम्ही वर्क कराल तेव्हा तुम्ही जास्त मटेरियल परचेस करा. त्याचबरोबर आपण आरी वर्कचा किट सुद्धा उपलब्ध करून देत आहोत, आणि त्याची किंमत असणार आहे 1500 प्लस शिपिंग. तर जर तुम्हाला किट हवं असेल तर तुम्ही किट सुद्धा मागवू शकता, किंवा तुम्ही इतर दुकानातून घेणार असाल तरी चालेल. पण आपल्या चॅनलला कंटिन्यू राहा आणि A to Z तुम्ही व्हिडिओ बघा. आणि बघा, आपण असं करूया की माझी आयडी आहे पूजा नवले इंस्टाग्रामची. तर तुम्ही काय कराल की जे तुम्ही वर्क कराल ना ते मला इंस्टाग्रामला DM करा. म्हणजे आपल्याला इथे फोटो पोस्ट करताना जे तुम्ही वर्क कराल ते फोटो मला इंस्टाग्रामला DM मध्ये पाठवा, की ताई आम्ही हे वर्क केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये काही चूक आहे, काय बरोबर आहे, हे मी तुम्हाला त्याच्यातून सजेशन देईन. म्हणजे याच्यातून तुम्ही छान शिकणार आहात आणि तुम्हाला माझ्याकडून हेल्प होईल. तर तुम्ही केलेलं वर्क मला इंस्टाग्रामला नक्की रोज पाठवत जा, कारण मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला मी जी प्रॅक्टिस करेन त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला काय प्रॅक्टिस करायची आहे हे सुद्धा मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघायची, आणि जे शेवटला मी तुम्हाला वर्क देईन ते तुम्ही करा आणि आपल्या इंस्टाग्रामला DM करा, की म्हणजे फोटो पाठवा मला. तुम्ही जे वर्क केलेलं आहे त्याचा फोटो मला इंस्टाग्रामला पाठवा. बघा, माझी पूजा नवले अशी आयडी आहे, मी ते मेन्शन करते. वर्क हा फक्त प्रॅक्टिसचा विषय आहे. जेवढी तुम्ही प्रॅक्टिस कराल, तुम्ही जेवढं वर्क कराल, जेवढं तुम्ही काम वर्कसाठी बसाल तेवढं तुम्हाला वर्क येणार आहे, त्याची गोडी निर्माण होणार आहे. आणि तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.